तळोजा MIDC मधील गौसिया कोल्ड स्टोरेज या कंपनीत विजेचा शॉक लागून 3 कामगार मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे। वारंवार घडत असलेल्या या घटनांमुळे स्थानिक संतप्त झाले असून कारखानदारांच्या निष्काळजीपणामुळे वारंवार अशा घटना घडत आहेत। मात्र प्रशासनाकडून असे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। दरम्यान तळोजा पोलीस स्टेशन मार्फत याबाबत अधिक तपास चालू असून औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक सुधाकर राठोड यांनी सुद्धा या घटनेनंतर कंपनीला भेट दिली आहे। रात्री 10च्या सुमारामध्ये लाईटच्या शॉटने 3 लोक जागीच मृत्युमुखी पडलेले होते। सकाळी आम्ही आलो, आमच्याकडे हा फोटो आहे मृत्यूचा। असेच वारंवार प्रकार घडत असतात। इथे परप्रांतीय लोक काम करत असल्यामुळे स्थानिक लोक या ठिकाणी नसल्या कारणाने असेच हे प्रेत पोलीस अधिकाऱ्यांच्या मस्तीने त्यांच्या सहकार्याने अशा जी दुर्घटना हे बायपास परस्पर जिरवत असतात आणि प्रशासक त्यांना सहकार्य करत असतो आणि आमच्या स्थानिकांना या ठिकाणी याच मुलं आम्हाला नोकऱ्या देत नाहीत। काय कारण काय? परप्रांतीय असेच मृत्युमुखी पडल्यानंतर त्यांचा कोणी इथे नसतो, त्याच्यामुळे या ठिकाणी अशाच प्रकारे यांना जिरले जातात आणि त्यांना आपला प्रशासक जर मदत करत असेल, असे वारंवार घटना घडत असतील तर आम्ही या ठिकाणी आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। 3 जे कामगार मृत्युमुखी पडले ते चौकशी करण्यासाठी सर्व ग्रामस्थ गेलो असता ते कंपनीवरचे गेटचे जे वॉचमॅन आहेत ते आत काय जाऊ देत नाही। कारण का हा जो प्रकरण झालेला आहे तो त्यांना दाबायचा आहे आणि इथले प्रशासन जे आहे ते सुद्धा डिम्म आहे। कारण असे बरेच असे प्रकार होत जातात, कुणी गॅस लागून, कुणी वायरीचे शॉक लागून असे मृत्युमुखी पडतात, पण त्यांना काय न्याय दिला जात नाही कारण ते बाहेरचे असतात। जरी बाहेरचे असले पण तो माणूस आहे, माणसाला माणूस बघून न्याय दिला पाहिजे आणि मिळाला पाहिजे। या लोकांना कुठली नुकसान भरपाई मिळते याविषयी काय माहिती आहे का तुम्हाला? कोणतेही त्यांना नुकसान भरपाई देत नाही प्रशासक आणि MIDC एवढे प्रशासक नालायक झालेत का कोणत्याही बाबतीत एवढा हलगर्जीपणा त्यांचा आहे का इथं कधीतरी मृत्युमुखी आणि कधीतरी वायुनाशक घटकामुळं नागरिकांना एवढा त्रास भोगावा लागतं। गौसिया कोल्ड स्टोरेज ही MIDC एक कोल्ड स्टोरेज कंपनी आहे। काल लेट नाईटमध्ये इथे 2-3 कामगार कंपनीचा वेस्टेज आहे, तिथं टँक आहे, त्या टँकेचे इथं काम चालू होतं त्यांचं वेस्टेज पाणी बाहेर काढण्याचं। तर इनिशियली तिथं इलेक्ट्रिकचे शॉक लागून त्यांना मरण आल्याचं असं प्राथमिक सुखरूप दर्शन दिसते, परंतु आम्ही तातडीनं फायर ब्रिगेडच्या मदतीनं सगळ्या तिन्ही डेड बॉड्या काढून त्या PMसाठी आता पोस्टमॉर्टमला पनवेलच्या महानगरपालिका हॉस्पिटलला गेलेले आहे आणि एक्झॅक्ट आपल्याला PM झाल्यानंतर कारण कळेल डेथ ऑफ डेथ, पण प्रायमा फेसी ड्यू टू इलेक्ट्रिक शॉक असं वाटतं आहे। यामुळे काही आपण मालकावर कुठली कारवाई केलेली आहे का? अगदी बरोबर आहे। यामध्ये मालकाचा निग्लिजन्स जर आढळला आणि निग्लिजन्स आहेच आहे, आम्ही त्याच्यावर IPC 304 प्रमाणे कारवाई करणार आहोत। नागरिक या ठिकाणी संतप्त आहेत, त्यांचं मत आहे की पोलीस प्रशासन इथे लवकर हजर होत नाही, काय नक्की आपण? नाही, चुकीचं आहे। इमिजिएट जशी बातमी मिळाली लेट नाईट आमचे सर्व ऑफिसर सर्व आम्ही टीम घटनास्थळी आलो होतो आणि फायर ब्रिगेडच्या मदतीने आपण त्या ज्यांना शॉक लागला होता पाण्यातून बॉड्या काढल्या आणि PMसाठी आपण पाठवलेलं आहे। या घटनेची आम्ही चौकशी केलेली आहे। या ठिकाणी इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर, MSCBचे अधिकारी आणि आमच्या विभागाचे अधिकारी सर्वांसमक्ष आम्ही या घटनास्थळाची पाहणी केलेली आहे आणि त्यामध्ये जो निष्कर्ष निघालेला आहे त्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल। जे कामगार या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले त्यांची काय माहिती आहे सर? हां, कामगारांची नावे मिळालेली आहेत, ॲड्रेस पण आम्ही घेतलेले आहेत। एक कन्हैया महातो म्हणून आहेत जे डिसीज वर्कर आहे, दुसरं मनोज मुंडा आणि तिसरे आहेत रहीम गाझी म्हणून। हे 2 कामगार झारखंडचे आहेत आणि एक आहे ते ओरिसाचे आहे। या कामगारांची ESIC वगैरे अशी कुठली तरतूद कंपनीने केली होती का? नाही, याबाबत चौकशी चालू आहे, परंतु नियमाप्रमाणे त्यांना नुकसान भरपाई त्यांच्या वारसांना नुकसान भरपाई देण्यात येईल। गेल्या 2 महिन्यामध्ये 6 दुर्घटना झाल्या साहेब, तर या विरोधात आपल्या विभागाकडनं संबंधित जे असतील त्यांच्यावर कुठली कारवाई करण्यात आली आहे? जेवढ्या घटना झालेल्या आहेत त्या घटनांची या कार्यालयाकडून चौकशी करण्यात आलेली आहे आणि संबंधित कारखान्याच्या व्यवस्थापनावर या विभागाकडून कारवाई करण्यात आलेली आहे, खटले दाखल करण्यात आलेले आहेत।